दरबारात प्रवेश. तेनालीराम खूप बुद्धिमान होता. कितीही कठीण प्रसंग आला तरी तो डोकं लढवून त्यातून मार्ग काढत असे. आता बघा ना, त्याने कृष्णदेवरायाच्या दरबारात आलेल्या जादूगाराचे आव्हान तर स्वीकारलेच, पण त्याच्या पहारेकऱ्यांची लाचखोरी पण उघडकीस आणली. एकदा कृष्णदेवरायाच्या दरबारात एक जादूगार आला. त्याने एकापेक्षा एक सरस जादू दाखवल्या. कृष्णदेवराय प्रसन्न झाले. जादूगाराने आव्हान दिले, मला करता येणार नाही असा प्रयोग कोणी करून दाखवावा. ते ऐकून देशोदेशीचे जादूगार तेथे आले. त्यांनी अनेक प्रयोग करून दाखवले. त्यांनी केलेला प्रयोग हा जादूगार लगेच करून दाखवायचा. त्याला हरवणारा एकही जादूगार सापडला नाही. तेनालीराम तेव्हा 15-16 वर्षाचा होता. त्याला ही बातमी कळली. त्याने त्या जादूगाराला हरवायचे ठरवले. त्याने मनात एक युक्ती योजली. आपल्या गावाहून तो राजवाड्याच्या ठिकाणी पोहोचला. देवडीवरच्या पहारेकऱ्याने त्याला अडवले. दरबारात जाण्याचे कारण विचारले. दरबारातल्या जादूगाराला मी आव्हान देणार आहे. त्याला येणार नाही असा एक प्रयोग मी करणार आहे. तेनालीरामाच्या बोलण्यातून त्याचा आत्मविश्वास दिसत होता. तो जादूगाराला नक्की हरवणार होता. पहारेकरी त्याला म्हणाला, तू जर त्या जादूगाराला हरवले तर तुला खूप मोठे इनाम मिळेल नाही का? हो मिळेल. मग असं कर. इकडे तिकडे पाहून तो हळू आवाजात म्हणाला, त्यातला अर्धा वाटा मला द्यावा लागेल. आहे मंजूर? हो, पण मला आत तर जाऊ दे. पहारेकऱ्याने तेनालीरामाला आत सोडले. आत मुख्य दरवाजावरच्या पहारेकऱ्याने परत अडवले. आत जाण्याचे कारण विचारले. कारण कळताच तो म्हणाला, हे बघ, तुला आज जे इनाम मिळेल त्यातला अर्धा वाटा तू मला दिला पाहिजेस. हो हो नक्की देईन, पण मला आत तर जाऊ दे. ठीक आहे. तेनालीराम दरबारात गेला. राजाला आदराने वंदन केले. त्याने जादूगाराला आव्हान दिले, मी जो प्रयोग करणार आहे तो तुम्ही करून दाखवा. लहान मुलाची धिटाई जादूगाराला आवडली. तो हसत हसत म्हणाला, इतक्या मोठमोठ्या जादूगारांना मी धूळ चारली, तुला तर मी सहज हरवीन. न घाबरता तेनालीराम म्हणाला, पण माझी एक अट आहे. कोणती? जो प्रयोग मी मिटल्या डोळ्यांनी करीन तो तुम्ही उघड्या डोळ्यांनी करायचा. मंजूर? बस एवढेच? मंजूर. जादूगाराने आत्मविश्वासाने तेनालीरामाची मागणी मंजूर केली. तेनालीरामाने खिशातून एक पुडी काढली. त्यात लाल तिखट होते. मी डोळे मिटून ही पूड पापण्यांवर ठेवतो. तुम्ही ती डोळे उघडे ठेवून पापण्यांवर ठेवून दाखवावी. जादूगार एकदम गडबडला. त्याला ते जमण्यासारखे नव्हते. तो राजाला विनवू लागला, पण सरकार. शेवटी जादूगाराने सरळ हार पत्करली. तेनालीरामाच्या बुद्धिचातुर्यावर राजा खूप खुश झाला. बोल मुला, तुला मी काय इनाम देऊ? त्याने विचारले. मला 100 फटके मारण्यात यावेत महाराज. तेनालीराम म्हणाला. काय? 100 फटके? राजा आणि दरबारी आश्चर्यचकित झाले. अरे मी तुला काय बक्षीस देऊ असे विचारतोय. सरकार, मी हेच बक्षीस मागतोय. का बरं? सरकार, मला हे माझे बक्षीस अर्धे 2 पहारेकऱ्यांना वाटायचे आहे. आत सोडताना त्यांनी माझ्याकडून तसे कबूल करूनच घेतले आहे. त्यामुळेच हे फटके मला मिळणार नसून त्या 2 पहारेकऱ्यांना मिळणार आहेत. तेनालीरामाच्या बोलण्याने राजाला सत्य परिस्थिती कळली. त्याने लाचखोर पहारेकऱ्यांना शिक्षा केली. तेनालीरामाला बक्षीस देऊन गौरवले. त्याच्या बुद्धीची चमक राजाच्या लक्षात आली. भविष्यात या हुशार मुलाचा उपयोग आपल्याला होऊ शकतो हे त्याच्या लक्षात आले. हा साधा मुलगा नाही, हे एक रत्न आहे
हे त्याला समजले. त्याने तेनालीरामाला दरबारात ठेवून घेतले. मित्रांनो, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. आणि अशाच आणखी गोष्टी ऐकायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.